देशातील परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचार मुक्त शिक्षण व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी मुंबई महाराष्ट्रच्या वतीनं आझाद मैदानात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह परीक्षा गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी आणि एमपीएससीसह सर्व स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या। त्याचबरोबर 20 तारखेला लोकसभेचा हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलंय। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपी प्रवक्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याबद्दल जे ते सोनम वांगचुक जंतर मंतर नवी दिल्ली येथे आंदोलन करतात। त्यांच्या आंदोलनाचा 19वा दिवस आहे, मात्र शासनाकडून सरकारकडून त्यांची अजिबात दखल घेतली गेली नाहीये। यासाठी समर्थनार्थ कॉक्रोच जनता पार्टी आहे ती या ठिकाणी एक दिवसीय समर्थन आंदोलन करतायत। बोलण्यासाठी आपल्याबरोबर कोर कमिटीची सर आहेत। सर, काय सांगाल? आज आंदोलन करतायत, 19 दिवस झाले आहेत, नेमका आंदोलनाची आजचे काय रूपरेषा असणार आहे? मी अमोल महादेव असुळकर आणि गेली 2 महिने कॉक्रोच टीममध्ये सहभाग घेतलेला आहे। विविध ठिकाणी आंदोलनाला गेलेलो आहे आणि जे आजची जी आंदोलनाची दिशा आहे ती म्हणजे जे जंतर मंतरवरती गेली 25 दिवस झालं आंदोलन चालू आहे। सोनम वांगचुक सरांचं 18 दिवस झाले की त्यांनी अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषण केलेलं आहे। कालच कोर्टाने सांगितलेले आहे की ते 2च दिवस जगू शकतात आणि हा उद्रेक जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। त्या उद्देशानं आम्ही आज कॉक्रोच मुंबईकर कॉक्रोच यांनी ही मुंबई आझाद मैदानावरचं आजचं जे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। गेली 18 दिवस झालं त्या व्यक्तीच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि त्या व्यक्तीने आज कुणासाठी हे आंदोलन उभारलेलं आहे की आपल्या या देशातील तरुणांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं हे आंदोलन उभा केलेलं आहे। आणि खरंच या सरकारना जर नैतिकता असेल, खऱ्या अर्थानं जर संवेदनशीलता असेल तर त्यांनी 2 दिवस जे काय कोर्टाने सांगितलेले आहेत की सोनम वांगचुक सरांचे 2 दिवसच जगू शकतात, तर त्याच्या आधी त्यांची भेट घ्यावी, त्यांच्या मागण्या मान्य करावे। मागण्या ह्या गोष्टीच्या आहेत की हे एक ऑर्गनाइज नेटवर्क आहे, क्रिमिनल नेटवर्क आहे, ज्याच्यात विद्यार्थ्यांबरोबर अन्याय होतोय। तर त्याच्यासाठी आम्ही अकाउंटेबिलिटी मागतोय। तुम्ही जे मिस्टेक्स घडवलेत त्या मिस्टेकची जिम्मेदारी मागतोय। ठीक आहे, तर जिम्मेदारी एवढीच आहे की तुम्ही राजीनामा द्या। दादा भुसे आणि धर्मेंद्र प्रधान या दोघही मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। शिक्षणामध्ये घोटाळे आहेत, भ्रष्टाचार झालाय, या सगळ्या संदर्भात सोनम वांगचुक जे आहेत त्या अनशन करतायत आंदोलन जंतर मंतर येथे, त्याला समर्थन म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचं या ठिकाणी आंदोलन पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।